एक 138 एकरची टाउनशिप जिथे जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इनबिल्ट IT पार्क सुद्धा आहेत. म्हणजे मी गोष्ट करतोय ती या हिंजवडीतल्या ब्लू रिज टाउनशिप बद्दल. आणि इथे आपण जेव्हा येतो ना तेव्हा असं वाटतं ना की कदाचित काही वर्षापूर्वी आपणही इथे आपलं घर घेतलं असतं तर. लुक ॲट दिस ब्युटी. खरा ग्रँडनेस जर बघायला गेलं तर तो इथल्या लिव्हिंग एरियामध्येच आहे, नाही का? असं वाटतंय की इथे आणखी एक बेड डिझाईन करू शकतो, कारण यालाच म्हणतात ऍक्च्युअल स्पेशियस बेडरूम. 35 मजली हाय राईज स्कायस्क्रॅपर्सचा प्रोजेक्ट जिथे फक्त मोठ्या कार्पेटचे 2 and 3 BHK फ्लॅट्स आहेत. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? एखादं 5 स्टार हॉटेल, आयकॉनिक प्लेस किंवा भारी अशा फंक्शनच्या जागी एक लॉबी बनवलेली असते तिथल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. आणि त्या लॉबीमुळे तिथे पॉझिटिव्ह वाईब येते, ग्रँडनेस येतो. आणि आपल्या घराची लॉबी सुद्धा अगदी तशीच रिॲक्ट करते आपल्या भावनांसोबत, कारण ही सुद्धा आपलं स्वागत करते आणि एक पॉझिटिव्ह वाईब देते. पण खरा ग्रँडनेस जर बघायला गेलं तर तो इथल्या लिव्हिंग एरियामध्येच आहे, नाही का? किती रॉयल इंटेरियर केले ना. इकडे असणार आहे मस्त अशी अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी. आता जेव्हा आपण ब्लू रिज सारख्या टाउनशिप मध्ये ते सुद्धा 35 स्टोरीच्या हाय राईज टावर मध्ये घर घेतो ना तेव्हा ते हायर फ्लोअरलाच असलं पाहिजे. कारण का माहितीये? कारण जर एवढी भारी बाल्कनी मिळत असेल तर काय जबरदस्त व्ह्यू येईल ना. बघा ना किती मस्त अशी बाल्कनी आहे. सॉरी आपण ना याला स्काय डेकच म्हणू, कारण खूप जास्त इथे तुम्हाला 16 फुटांची लेंथ मिळणार आहे. आणि या बाजूला काय हा तुम्हाला प्रश्न पडलाय ना, कारण तिकडे तर लिव्हिंग आहे, पण इकडे असणार आहे तुमची फर्स्ट बेडरूम. सुरुवातीला सांगितली नाही, पण आता आज जाऊनच बघूया. अरे वा, मस्त वाटतंय ना. म्हणजे स्काय डेक मधून अगदी गेस्ट बेडरूम मध्ये एंट्री करायला. आता ही बेडरूम या बाजूला यासाठी आहे कारण हा 3 BHK बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे. मग जर तुम्हाला व्हिडिओ बघत या 3 BHK फ्लॅटचं युनिट प्लॅन, लेआउट, ब्रॉशर्स किंवा डिटेल्स हवे असतील तर त्याची सोय खाली डिस्क्रिप्शन मध्ये केलेली आहे. म्हणजे व्हॉट्सअप लिंक दिली हो, त्यावरती क्लिक करा आणि घरी बसल्या बसल्या हा व्हिडिओ बघत याची युनिट प्लॅन्स बघा. प्लॅन करा की काय तुम्ही कसं डिझाईन करणार आहात. आणि व्हिजिटला तर तुम्ही कधीही येऊ शकता, कारण आम्ही कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि जरा या बेडरूम कडे तर बघा, कसली स्पेशियस आणि भारी बेडरूम आहे ना. ज्या बेडरूम मध्ये तुम्हाला इथे एक सुंदर असं अटॅच वॉशरूम मिळतं. इथल्या घरातील सगळ्याच वॉशरूम मध्ये फक्त जॅग्वारचे CP सॅनिटरी फिटिंग्स असणार आहेत. आणि बेडरूम सुद्धा कसली स्पेशियस आणि भारी वाटते. मला पर्सनली ना या बाजूचा हा स्पेस आवडला. असं वाटतंय की इथे आणखी एक बेड डिझाईन करू शकतो. मला तर जाम आवडली आहे ही बेडरूम. आता नियमानुसार तर मी तुम्हाला या घराचा लिव्हिंग एरिया तसा दाखवलेलाच आहे, पण खराखुरा आणि ऍक्च्युअल हा L शेप मध्ये लिव्हिंग अँड डायनिंग एरिया तर तुम्ही अजून बघितलेलाच नाहीये, जो अगदी कन्व्हिनियंट आहे जेवण वाढण्यासाठी, सर्विंगसाठी. कारण इथेच तुमचं किचन असणार आहे. ज्या किचन मध्ये आहे हा L शेपचा क्वाड्सचा किचन प्लॅटफॉर्म. या प्लॅटफॉर्मवरती एक सिंक दिलेला आहे आणि हा तुमचा एन्क्लोज ड्राय एरिया. आणि किचन मध्ये विंडो तर आहेच, जी कुठल्याही डक मध्ये नाही तर बाहेरच्या बाजूला ओपन होते. म्हणजेच किचन मध्ये सुद्धा अगदी दिवसभर लाईट आणि हवा येतच राहील. आणि लेआउट परफेक्ट असल्यामुळे इथेच आहे तुमच्या मुलांची बेडरूम. आणि कोण म्हणतंय बरं की ही किड्स बेडरूम म्हणजे अगदी छोटी बेडरूम असते? इथे तर तुम्हाला अगदी 12.25 बाय 10.5 बेडरूम मिळते. आणि फुल लेंथ विंडो सुद्धा तर आहे. म्हणजे त्यांना दिवसभर अभ्यास करण्यासाठी प्रकाश पण येईल आणि फ्रेश हवा पण मिळत नाही, जी हाफ साइड क्लोज असणार आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी. आणि इथेच आहे तुमचं कॉमन वॉशरूम. ज्या वॉशरूम मध्ये सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स तर आहेतच, पण डिफरंट थीमच्या वॉल टाईल सुद्धा. पण खरी स्पेशियस आणि लक्झरी अजून तर बघायची बाकीच आहे. आता मी का असं म्हटलं असावं हे तुम्हाला बेडरूम बघितल्यावर कळेलच, कारण यालाच म्हणतात ऍक्च्युअल स्पेशियस बेडरूम. फुल लेंथ विंडो सुद्धा मिळणार आहे. आणि हो, फक्त बेडरूमच मोठी नाहीये, तर वॉशरूम सुद्धा तुम्हाला 6 बाय 8.5 फुटांचं मिळणार आहे. म्हणजे किती जास्त मोठं आहे. खरं बघितलं तर तुम्ही पण म्हणताय की नाही की हे घरच फार जास्त स्पेशियस आहे. मला सुद्धा वाटतंय आणि खूप जास्त आवडतंय, म्हणून तुम्हाला म्हणतो लवकर व्हिजिटला या, कारण एवढ्या मोठ्या टाउनशिप मध्ये असं ऑप्शन मिळतंय म्हणजे कमालच आहे. मग आता वेळ घालवण्यात कायच अर्थ आहे, कारण साईट व्हिजिटसाठी आम्ही कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. म्हणूनच लवकर या. काय म्हणताय? कार्पेट एरिया? हो, मी सांगायचं विसरलोच. तसा हा जो स्पेशियस आणि ग्रँड 3 BHK बघितला ना, याचा कार्पेट एरिया 1272 स्क्वेअर फीट आहे. आणि तुमच्यासाठी इथे 800 स्क्वेअर फीटचा 2 BHK सुद्धा आहे. आणि या सगळ्या इन्व्हेंटरीज फक्त हायर फ्लोअर वरती आहेत.
किती भारी ना. म्हणजे 35 स्टोरीमध्ये तुम्ही 27, 28, 13 कुठल्याही फ्लोअरवरती तुमचं घर घेऊ शकता. पण आता कसं आहे, काही जणांना 1000 स्क्वेअर फीटचा 2BHK हवा असतो. त्यांच्यासाठी सोय म्हणजे फक्त आपण ही वाली बेडरूम मायनस केली ना, तर लॉबी पासून ते लिव्हिंग पर्यंत, बाल्कनी पासून ते मास्टर बेडरूम पर्यंत सगळं काही ॲज इट इज असा 970 स्क्वेअर फीटचा 2BHK इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि हो, याचे इन्व्हेंटरीज मात्र लिमिटेड आहेत बरं का. त्यामुळे लवकर या, घाई करा. जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची आहे, माहिती हवी आहे, प्राइस जाणून घ्यायची आहे, तर स्क्रीनवरती नंबर आहे, यावरती लगेच कॉल करा आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोलून घ्या. लवकर या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जर तुम्ही अजूनही फक्त तुमच्या असणाऱ्या या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो, व्हिडिओज आमचे जे आहेत ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका मंडळी. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.